वादळी वारे आणि मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या जीवितास धोका ठरू शकणाऱ्या धोकादायक होर्डिंग्जबाबत ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने पुढाकार घेत महापालिका आयुक्तांकडे तातडीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची मागणी केली आहे. या निवेदनाची आयुक्तांनी तातडीने दखल घेत संबंधित जाहिरात विभागाला आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिलेत. सोमवारी गांधीनगर, सुभाषनगर परिसरात होर्डिंग कोसळल्याच्या घटनेनंतर शहरातील सर्व महाकाय होर्डिंगची सुरक्षितता तपासणी आणि आवश्यक ठिकाणी जाहिरातींचे फ्लेक्स अथवा पत्रे तातडीने काढणं गरजेचं असल्याचं काँग्रेसनं निवेदनात नमूद केलं. यावेळी ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने नागरिकांना वादळी वारे किंवा मुसळधार पावसादरम्यान मोठ्या होर्डिंग, जीर्ण झाडे, विद्युत खांब किंवा धोकादायक संरचनांच्या परिसरात अनावश्यक थांबणं टाळावं असं आवाहन केले. अशा कोणत्याही धोकादायक होर्डिंगची माहिती तात्काळ महापालिकेला द्यावी, जेणेकरून संभाव्य अपघात टाळता येतील. नागरिकांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता असून संभाव्य धोका ओळखून वेळेत प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं हीच खरी आपत्ती व्यवस्थापनाची गुरुकिल्ली असल्याचं काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी सांगितलं. ठाण्यातील कळवा रेल्वे कॉलनी परिसरात एका बदामाचं मोठं झाड कोसळल्याची घटना घडली. झाड कोसळताना इमारतीतील 2 नागरिक थोडक्यात बचावले असून या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. ठाण्यातील कळवा रेल्वे कॉलनी परिसरात अचानक बदामाचं मोठं झाड कोसळल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. झाड कोसळत असताना इमारतीजवळ असलेले 2 नागरिक अगदी थोडक्यात बचावले. काही सेकंदांचा फरक पडला असता तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक अवस्थेतील झाडांची तातडीनं पाहणी करून आवश्यक ती उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मुसळधार पावसामुळे दिवा शहरात पाणी साचण्याच्या समस्येवर तातडीनं उपाययोजना करत नगरसेविका अर्चना पाटील आणि विभाग प्रमुख निलेश पाटील यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेत मुख्य अरुंद नाल्याचं रुंदीकरण केलं. दिवा डम्पिंग परिसरातील खाडीकिनारी असलेल्या नाल्यातील अडथळा दूर करण्यात आल्यानं शहरातील पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक वेगानं होण्यास मदत होणार असल्याचा दावा करण्यात आलाय. दिवा शहरात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पाणी अडणाऱ्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली. यावेळी मुख्य नाल्याची रुंदी अपुरी असल्यानं पाण्याचा प्रवाह अडत असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर पालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोकलेन यंत्रांच्या सहाय्यानं नाल्याचं रुंदीकरण करण्यात आलं. यापूर्वी या ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी 5 मोठे पाईप टाकण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात केवळ एकाच पाईपमधून पाणी वाहत असल्यानं पाण्याचा प्रवाह मंदावत होता आणि शहरात पाणी साचण्याची समस्या निर्माण होत होती. ही बाब लक्षात आल्यानंतर तातडीनं पर्यायी उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात विभाग प्रमुख निलेश पाटील यांनी दिवा शहर प्रमुख रमाकांत मडवी यांना परिस्थितीची माहिती दिली. नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीनं करण्याच्या सूचना मडवी यांनी दिल्याचं सांगण्यात आलं. या कामामुळे दिवा स्टेशन परिसर, चंद्रांगण टॉवर, कोकणरत्न परिसर, साबे, साळवी नगर, ओमकार नगर, BR नगर आणि सिद्धिविनायक नगर आदी भागातील पावसाचं पाणी थेट खाडीकडे वाहून जाण्यास मदत होणार आहे. पाण्याचा निचरा सुरळीत झाल्यास नागरिकांना वारंवार होणाऱ्या पाणी तुंबण्याच्या समस्येपासून मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा निलेश पाटील यांनी व्यक्त केली आहे. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत
हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. ठाण्यात सुरू असलेल्या पावसामुळे झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. कळवा परिसरात एका शाळेच्या बसवर मोठं झाड कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने ही बस पार्किंगमध्ये उभी असल्यानं मोठी दुर्घटना टळली. ठाण्यातील कळवा परिसरात रविवारी शाळेलगत पार्क करण्यात आलेल्या एका स्कूल बसवर अचानक मोठं झाड कोसळलं. रविवारची सुट्टी असल्यानं बसमध्ये कोणतीही विद्यार्थी किंवा कर्मचारी नसल्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. घटनेनंतर काही काळ परिसरात वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र स्थानिक नागरिकांनी आणि अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत झाड हटवण्याचं काम हाती घेतलं. त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यात यश आलं. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बसचं नुकसान झालं असून पावसाळ्यात धोकादायक अवस्थेतील झाडांची तपासणी करून आवश्यक ती उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. ठाण्यातील वसंत विहार परिसरात आज सकाळी भर रस्त्यात लोखंडी होर्डिंग कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवानं सकाळच्या वेळेत रहदारी कमी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि मोठी दुर्घटना टळली. ठाण्यातील वसंत विहार परिसरात भर रस्त्यात उभारलेले लोखंडी होर्डिंग अचानक कोसळल्यानं परिसरात काही काळ एकच खळबळ उडाली. घटना सकाळच्या वेळेत घडली त्यावेळी रस्त्यावर वाहतूक तुलनेनं कमी असल्यानं कोणालाही दुखापत झाली नाही. होर्डिंग कोसळल्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. या घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून होर्डिंग हटवण्याचं काम हाती घेण्यात आलं. दरम्यान या घटनेनंतर ठाणे शहरातील रस्त्यांच्या कडेला उभारण्यात आलेल्या इतर होर्डिंगच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झालेत. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अशा होर्डिंगची तातडीने संरचनात्मक तपासणी करून धोकादायक होर्डिंग्ज हटवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.